मास्टरमाइंड भाग 6. डॉलीच्या मागे एक 6 फूट उंच, धिप्पाड, पिळदार मिशा असलेली व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीचा चेहरा घामाने डबडबला होता. डोळे तारवट्टे होते, जणू काही खोबणीतून बाहेर पडतील. डॉलीची नजर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून खाली सरकली आणि तिला धक्का बसला. त्या व्यक्तीचे शरीर रक्तबंबाळ झाले होते. कोणीतरी किमान 8 ते 10 वेळा एकदा सुरा भोकसला होता. डॉलीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली. ती व्यक्ती कुठल्याही क्षणी कोसळेल अशी उभी होती. त्या व्यक्तीने आपला हात हळूहळू वर उचलला. थरथर त्या तळहाताचे एक बोट पहिल्यांदा डॉलीच्या चेहऱ्यावर स्थिरावले आणि मग उजवीकडे सरकले. ती व्यक्ती डॉलीच्या मागे कुणाकडे तरी बोट दाखवत होती. डॉलीने आपली नजर हळूवार मागे फिरवली. मागे जॉन उभा होता. डॉली, काय झालं भैयासाहेब, काय झालं भैयासाहेब? जॉन धावतच पुढे आला, परंतु तोपर्यंत भैयासाहेबांचा देह खाली कोसळला होता. डॉलीची किंकाळी ऐकून इन्स्पेक्टर पवारी धावत आले. डॉली मात्र अजूनही आळीपाळीने भैयासाहेबांचा चेहरा आणि जॉन यांच्याकडे बघत होती. भैयासाहेबांच्या खुनाने अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. निराशेच्या, संतापाच्या, आश्चर्याच्या. छोट्याशा गावात तिसरा खून होतो आणि खुन्याचा साधा पुरावासुद्धा मिळत नाही, ह्या विचाराने पोलीससुद्धा वैतागले होते. भैयासाहेबांचा खून झाला तेव्हा इन्स्पेक्टर पवार, जॉन आणि डॉली तेथेच होते, परंतु भैयासाहेबांच्या बारीकसासुद्धा आवाज आला नाही. भैयासाहेबासारखा अर्धाण माणसाला एका पकडीत तोंड दाबून धरून बोसकणे अशक्य, ह्याचा अर्थ असा धरायचा का की ज्याने खून केला तो भैयासाहेबांचा ओळखीतला होता? पवारांच्या डोक्यात विचारचक्र चालू होते. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार पुन्हा एकदा त्याच प्रकारचा, त्याच आकाराचा सुरा खुनासाठी वापरण्यात आला होता. चव्हाण डोकं चालणंसं झाले बघा. काहीच संदर्भ लागत नाही आहे. सर्व लोक वेगवेगळ्या क्षेत्रातील, तसा कोणाचा एकमेकाशी संबंध नाही. त्यामुळे खुनामागील मोटिव्ह, पॅटर्न काही स्पष्ट होत नाही. मग हे खून का होत आहेत? का खरंच तो खुनी माथेफिरू आहे? इन्स्पेक्टर पवार अगदी खून बोलत होते. आता हेच बघा, भैयासाहेबांचा खून करून कोणाला काय फायदा? म्हणजे असं बघा, तसे भैयासाहेब मोठं माणूस होतं, कुणाची ना कुणाची तरी दुश्मनी असणारच, पण खून करणे इतपत मजल जाईल असं कोण असेल? नानासाहेब, चव्हाण सहजच बोलून गेले. काय बोलताय चव्हाण, शुद्धीवर आहात का? अहो, बाहेर बोलतात तर लोक मारतील आपल्यालाच, पवार म्हणाले. नाही म्हणजे नानासाहेब पहिल्यापासूनच भैयासाहेबांशी वाकडा आहे. त्या जमिनीच्या वादावरून तर सध्या फारच बिघडलं होतं दोघांच्यात. लोकादेखत नानासाहेबांनी भैयासाहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, चव्हाण वरमून म्हणाले. अहो पण चव्हाण, असं बोलणं वेगळं आणि खरोखर करणं वेगळं, पवार म्हणाले. ते आहेच हो, पण संपत्ती, नानासाहेबच वारस होणार सगळ्या संपत्तीचा. भैयासाहेबांना ना मुलं ना बाळं, चव्हाण म्हणाले. बरं, एक वेळ तसं समजून चाल, पण मग शेवंता आणि अनिताताई खून तर एकाच प्रकारच्या हत्याराने झालेत. तुमचं म्हणणं खरं धरलं तर त्या दोघींचा खूनसुद्धा नानासाहेबांनीच केला असं म्हणायचं आहे तुम्हाला? शेवंताचं नानासाहेबांच्या वाड्यावर जाणं येणं होतंच, वंगाळबाई ती, आणि नानासाहेबसुद्धा तसे रंगेल आणि तितकेच भडक डोक्याचे. काहीतरी कुठंतरी बिनसले असेल त्यांचं. अनिताताईंचं म्हणाला तर नानासाहेबांचे 2 दारूचे गुत्ते बंद पाडले होते तिने. बिना परमिटवाले, गावाबाहेरच्या वाडाखालील चालणारे मटक्याचे धंदे, शाळेतील पोरांना वाईट सवयी लागतात म्हणून पंचायतीत तक्रार करून त्यावरसुद्धा आण आणली होती, चव्हाण म्हणाले. चव्हाण, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य दिसते खरं, पण आपल्याला लगेच असा आरोप करता येणार नाही. हाती बक्कळ पुरावा असल्याशिवाय लक्ष ठेवायला हवे. शिवाय शेवंताच्या खुनाच्या वेळी मिळालेल्या वर्णनाशी नानासाहेबांचे वर्णन जुळत नाही, तेव्हा ती व्यक्तीसुद्धा सापडणं तितकंच महत्त्वाचे, पवार म्हणाले. पण साहेब, त्या वर्णनावरून आपण किती विश्वास ठेवायचा? अशा 4 लोकांना विचारून आपण ते चित्र बनवले आहे, जे एकतर झोपेत होते, नाहीतर त्यांना त्या व्यक्तीला अंधुक प्रकाशात निसटसे पाहिले होते, चव्हाण म्हणाले. बरोबर आहे, पण नानासाहेब 45-50चे, त्यात अंगाने आडदांड, निदान अशी तरी ती व्यक्तीच नव्हतीच नाही का, पवार म्हणाले. बरं, एक काम करूयात, उद्या नानासाहेबांच्या वाड्यावर एक चक्कर टाकून येऊ सहजच, नेहमीच्या चौकशीसाठी, आणि काही अंदाज येतो का बघू. होय सर, मान डोलावत चव्हाण म्हणाले.
नानासाहेबांचा वाडा भैयासाहेबांइतका मोठा नसला तरी एक भव्य वास्तू मानता येईल इतपत मोठा नक्कीच होता. परंतु भैयासाहेबांच्या वाड्यावर जो एक प्रसन्नपणा जाणवायचा तो इथे खचितच नव्हता. गेटवर पहारा देणारे, इतरत्र वावर करणारी लोक ही गुंड कॅटेगरीतली वाटायची. इन्स्पेक्टर पवार वरांड्यातून आत शिरले. नानासाहेब अडकित्याने सुपारीची खांड फोडत बसले होते. इन्स्पेक्टर पवारांना बघताच उभे राहिले आणि कडेच्या खाट्याकडे हात दाखवत पवारांना बसायला सांगितले. काय पवारसाहेब, काय म्हणतोय तपास? काही सुगावा लागला का नाही? अहो, गावात तिसरा मुर्दा पडला आहे. कसं राहायचं गावात आम्ही? कपाळावर आट्या पडून आपले सुपारी फोडण्याचे काम चालू ठेवत नानासाहेब म्हणाले. पवारांनी एक वार मागे वळून उभं असलेल्या चव्हाणाकडे पाहिले आणि परत नानासाहेबांकडे वळून म्हणाले, नानासाहेब, तपास चालूच आहे. काही मार्ग दिसतो आहे, पण त्याबद्दल उघडपणे बोलणं आता योग्य ठरणार नाही. काय सुगावा लागला आहे जरा आम्हाला तरी कळू द्या, नानासाहेब म्हणाले. हो तर नक्कीच, त्याबद्दल बोलायला आम्ही तुमच्याकडे आलो आहोत, पवार म्हणाले. चव्हाण, जरा तो कागद दाखवा. चव्हाणांनी त्यांच्याकडचा कागद काढून पवारांकडे दिला. नानासाहेब, अशा प्रकारचा सुरात तुमच्या कधी पाहण्यात आला आहे का? तो कागद उलगडून दाखवत पवार नानासाहेबांनी म्हणाले, आतापर्यंतचे सर्व खून ह्याच प्रकारच्या चाकूंनी झालेत असावेत असा आमचा अंदाज आहे. नानासाहेबांनी एक वार त्या चित्राकडे निरखून पाहिले आणि म्हणाले, नाही बा, फार दुर्मिळ आणि अतिप्राचीन काळाचा सुरा आहे हा. म्हणलं तुम्हाला जुन्या वस्तू जमवायची हौस कदाचित तुमच्या संग्रही असेल तर, पवार म्हणाले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे हे खून आम्ही केले? हो पवारसाहेब, सरकारी माणूस तुम्ही म्हणून इज्जतीचा आहे. लात घालून हाकलले असतं, नानासाहेब चौथळून म्हणाले. नाही हो नानासाहेब, तुम्ही गैरसमज करून घेत आहात. तुम्ही कुठं पाहिलं असेल म्हणून विचारलं. शेवटी चौकशी करणं हेच आमचं काम आहे, पवार म्हणाले. पवार आणि नानासाहेब बोलत होते. तेवढ्यात आतून एक 25तील तरुणी आणि एक 30तील तरुण बाहेर आला. पवारांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह बघून नानासाहेब म्हणाले, ही सुमन माझी पोरगी मुंबईला असते आणि हे शशांक आमचं होणारं जावई, हे बी मुंबईलाच असतात. भैयासाहेबांची मौत झाली म्हणून आलं होतं इकडं, जातील 4-8 दिवसात. सुमन, हो आठवते मला, कॉलेजला म्हणून जी गावाबाहेर गेली ती आज आलीच बघ. पवारांचं लक्ष शशांकडे गेलं. सडसडीत बांध्याचा, गोरा पान, सावळ्या सुमनला थोडासा उजवाच वाटणारा शशांक मान वळून दुसरीकडेच बघत होता. नमस्कार शशांकराव, पवार म्हणाले. नमस्कार, चेहऱ्यावरचे पुसरसे हास्य आणत शशांक म्हणाला. आपण काय करता मुंबईला, पवार म्हणाले. माझ्या वडिलांची केमिकल फॅक्टरी आहे, शशांक इन्स्पेक्टर पवारांच्या प्रश्नाने अस्वस्थ होत म्हणाला. नाही ते झालं, तुम्ही काय करता? फॅक्टरी तर वडील बघत असतील ना, खोचकपणे पवार म्हणाले. मी त्यांना मदत करतो, शशांक म्हणाला. म्हणजे नक्की काय करता? पवार आपला प्रश्न सोडायला तयार नव्हते. शशांकच्या चेहऱ्यावर पसरलेल्या वैतागाची जाळं बघून नानासाहेब जागेवर उठले. ओ पवारसाहेब, कशाबाई खेळताय पोरासनी? जावा, निघा तुम्ही, कामं करा. जा रं पोरांनो. शशांक लगेच बाहेर पडला. भैयासाहेबांचं असं अचानक जाणं सुमनच्या चेहऱ्यावर दिसत होते. चेहऱ्यावर कसनोसं हसू आणून ती शशांक बरोबर बाहेर पडली. बरे नानासाहेब, येतो आम्ही, परत कधी काही लागलं तर चक्कर टाकीन काय, असं म्हणून पवार आणि चव्हाण बाहेर पडले. गाडीत बसताना पवार म्हणाले, चव्हाण, त्या शशांकची बॅकग्राऊंड चेक करा. कुठं राहतो, काय करतो, सगळी माहिती काढा. गावात आलेला प्रत्येक नवीन माणूस माझ्यासाठी संशयित व्यक्ती आहे. चव्हाणाच्या चेहऱ्यावर काय पण आपलं साहेब दर्शवणारे भाव होते. डॉली, तुझा अजूनही माझ्यावर संशय आहे? जॉन. डॉली खिडकीतच बघत होती. अगं, मी कशाला खून करू भैयासाहेबांचा? माझा काय फायदा त्यात? जॉन डॉलीला हताश होऊन विचारत होतो. पण मग त्या दिवशी भैयासाहेबांनी तुझ्याकडे का बोट दाखवलं? डॉली जॉनच्या नजरेला नजर देत बोलत होती. आता ते मी कसं सांगू? भैयासाहेब जिवंत असेल तर त्यांनीच कारण सांगितले असते, जॉन म्हणाला. आणि त्या दिवशी काय डॉली? त्या दिवशी काय? तुला कित्येकदा समजावून सांगू, त्या दिवशी घाटात मी नव्हतो. आणि शेणाचं काय घेऊन बसलीस? रात्री तू जरी ह्या गावातून चक्कर मारत आलीस ना, तर कधी ना कधी कुठं ना कुठं तुझ्या पायाला पण लागेलच. म्हणून तू काय खुनी झालीस? आय डोंट नो जॉन, मला खूप भीती वाटते, डॉली म्हणाली. भीती कुणाची? माझी? ओ कम ऑन डॉली, डोंट ॲक्ट स्टुपिड, असं म्हणून जॉन तिथून निघून गेला. क्रमश इथून पुढील कथा आपल्याला पुढच्या भागात ऐकायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.